तर नमस्कार सर्वांना। काल आमच्या सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि एकदम आनंदात उत्साहात अशी शिवजयंती साजरी केलेली आहे। त्याचाच व्हिडिओ शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नवीन असाल तर डान्सचा प्रोग्राम होता शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती। सकाळी छान प्रसन्न अशी घरातली पूजा वगैरे आटपून आम्ही शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेलो, जिथं की त्यांचा खूप छान असं सकाळपासूनचा अभिषेक वगैरे सर्व चालूच होतं तिकडं कार्यक्रम। आणि त्यानंतर इथं आलेलो आहोत। खूप मोठं इथं म्हणजे स्टेज वगैरे ठेवलेलं होतं आणि इथं शिवाजी महाराजांचा पुतळाही मागे होता। त्यांचं दर्शन घेतलं आणि इथं त्यांच्या म्हणजे शिवकालीन जे शस्त्र होते त्याचं इथं प्रदर्शन होतं आणि माझ्या मुलांनी छान असं शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या मावळ्यांचं व त्यांचं सर्वांचंच हे असं इथं त्यांनी प्रदर्शन इथं म्हणजे दाखवलेलं होतं। शिवकालीन ज्या काही लढाई करण्यासाठी जे अस्त्र त्यांनी वापरलेलं होतं ते सर्व इथं थोडंसं फोटोशूट पण करून घेतलं। शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर खूप छान वाटत होतं आणि हे त्यांचे शिवकालीन हे सर्व शस्त्र आहेत आणि वेगवेगळे जे वस्तू जे ते वापरत होते ते लोखंडी, पितळचे, त्यांचे परत तलवारी आणि हे अस्त्र म्हणजे आजकालच्या मुलांनाही माहिती नसतं। त्यामुळं हे जे प्रदर्शन घडवलं होतं ते खूप भारी होतं आणि असं वाटत होतं की अजून जे काही आपले महाराजांच्या आठवणी आहेत त्या आपल्या मुलांना म्हणजे अनुभवायला भेटावं। इकडं पालखी पण होती शिवाजी महाराजांची, जी की आता म्हणजे थोड्या वेळातच निघणार होती, पण त्या पालखीला काही आम्हाला म्हणजे थांबता आलं नाही, म्हणून आम्ही इकडे दर्शन घेऊन परत ह्या छान असे थोडे क्लिप्स मी शूट केलेले होते। कारण तिथं खूप छान आणि म्हणजे दुसरीकडेच लक्ष जात होतं, इतकं छान वाटत होतं। सर्व महिला छान नटून थटून आलेल्या होत्या। शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये इकडे साजरा केला गेला होता। इथं शिवाजी महाराजांच्या मावळे आणि त्यांनी वापरलेले जे अस्त्र म्हणजे त्या काळात जे वापरत होते त्याचं इथं प्रदर्शन घडवलेलं होतं। इथं पाहू शकता म्हणजे तलवारी ज्या की आपल्याला नावही माहिती नाहीत, अशा वेगवेगळ्या हत्यारं, परत वेगवेगळे बाण, धनुष्य बाण, परत त्या काळात जे साधू संत होते त्यांनी जे काही वस्तू वापरत असतील ते सर्व होते आणि तलवारींचे प्रकार, कुऱ्हाड्यांचे प्रकार म्हणजे इतकं काय वेगवेगळं होतं, जे की खरंच एकदम हे एवढं सगळं कोणीच कधी पाहिलं नसेल, जे की आम्हाला पाहायला मिळालं। त्याचा एक आनंद वेगळाच होता आणि सर्व छोटे जे मुलं होते ते इतके कुतूहलाने पाहत होते की त्यांनाही खूप आनंद होत होता। आणि इकडं ते सर्व दर्शन घेऊन आम्ही इकडं आलो होतो। इकडं हळदी कुंकू होतं महिलांसाठी। महिला खूप दुरून म्हणजे महिला जे येतात त्यांच्यासाठी छान असा हळदी कुंकवाचा पण इकडे कार्यक्रम ठेवलेला होता। इथं मुलं होते माझे जे काय म्हणजे भेटत होते, बोलत होते एकमेकांना। इथं त्यांचा हळदी कुंकू झाल्यानंतर आमचंही झालं आणि मी आणि आमच्या सासूबाई पण गेलेल्या होतो। इथं पाहू शकता वेगवेगळे म्हणजे जितके मावळे होते शिवाजी महाराजांचे त्यांचे सर्वांचे फोटो वगैरे इथं नावासहित लावून, म्हणजे की मुलांनाही ते संस्कार घडले पाहिजेत की मावळे कोणते होते, त्यांची नावे काय, म्हणजे बारकाईनं जर पाहिलं तर खूप अभ्यास करण्यासारखं हे प्रदर्शन होतं इथं। आणि सर्वजण म्हणजे मुलंही पाहत होते, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचे एक आकर्षक हे जे प्रदर्शन झालेलं होतं आणि जितकं मला साठवून घेता येईल तितकं मी म्हणजे साठवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। वेगवेगळे आडकुत्ते म्हणा, काय भरपूर सारं होतं। सर्व काही शिवकालीनच काळातील जितकं पाहिल तितकं कमी होतं आणि मी सर्व व्यवस्थित पाहून घेतलं। वेगवेगळे धनुष्यबाण जे की जंगलात जाण्यासाठी वापरण्यासाठी, ढाल, परत त्याचबरोबर इथं कुऱ्हाड्यांचे तर भरपूर सारे प्रकार होते। तलवारीचे पण प्रकार, परत जे हत्याराचे होते ना त्याचे म्हणजे बघताच असं वाटत होतं की बापरे, हे त्या काळात कसं वापरत असतील किंवा कितीतरी व्यवस्थित हा संध्याकाळ झाली होती। एकदम झालं आणि
करावं समजत नाही. खूप छान मुलांनी इथे डान्स केला. सर्वच परफॉर्मन्स छान झाले होते आणि याच्यानंतर खूप भारी वाटत होतं. तिथून घरी यावंसंच वाटत नव्हतं. तिथं मस्त असं जन्मोत्सव, शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असा एकदम छान जाईल असं वाटत होतं. पण शिवाजी महाराजांकडून घेण्यासारखं तर खूप आहे. जे की शब्दात आपण कोणीच त्यांचं काम आहे ते व्यक्त करू शकत नाही. आणि छोटीशी अशी त्यांना मानवंदना होती त्यांच्या सोसायटीमध्ये आणि खूप छान असा प्रोग्राम झाला. चला तर मग आजचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी असंच नवीन घेऊन. आणि छान मस्त असं डान्स पाहून आम्ही परत घरी येत होतो. पण बक्षीस समारंभ पण होणार होता. मग आम्हालाही उत्सुकता होती की पहिला नंबर कोणाचा येईल. इतके छान शिवाजी महाराजांच्या जीवनावरती जे गाणे आहेत त्याच्यावरती या मुलांनी सर्वांनी छान असं डान्स केलेला होता. म्हणून आम्ही तिथं थांबलो की चला कोणाला बक्षीस भेटतं पहिलं ते पाहण्यासाठी. वेळ जरी झाला तरी म्हटलं की बक्षीस कोणाला मिळेल कोणाला नाही ते पाहूनच जावं. आणि माझा छोटा मुलगा हे डान्स झाल्यानंतर त्याला असं वाटत होतं की हे खरेच शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांनी असा वेळ घालवला. त्यांचं मन एक कोवळं असतं. त्याला वाटत होते खरोखर शिवाजी महाराज आहेत आणि आपल्यामध्ये येऊन बसलेत असं. आणि आपले रयतेचे राजे खरंच असे होते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.